नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसी उजाला न्यूज। कांग्रेस के कार्यकर्ताओं ने नागपुर में खराब सड़कों के विरुद्ध आंदोलन किया है। उन्होंने कहा कि अजनी रेलवे ने वर्धा रोड पर थर्ड लाइन डाली है और इस बात को 2 महीने हो गए हैं। उन्होंने ये भी कहा कि यहाँ बहुत सारे गड्ढे हो गए हैं और 2 दुर्घटनाएं पहले से हो चुकी हैं। उन्होंने कहा कि वे रेलवे अधिकारियों से और पीडब्ल्यूडी अधिकारियों से मिले, लेकिन दोनों गड्ढे बुझाने का काम एक दूसरे के ऊपर धकेल रहे हैं। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। आज आंदोलनाचा उद्देश आमचा असा आहे की इथे जे थर्ड लाईन झालेली आहे, जे अजनी रेल्वेने टाकली, हे 2 महिने अगोदर लाईन टाकलेली आहे आणि इथे इतके सारे गड्डे झाले की 2 अपघात झालेले आहे। त्या निवेदन मार्फत मी जे चतुर्वेदी साहेब येतात रेल्वेचे, त्यांना सुद्धा कॉन्टॅक्ट साधला, पण ते म्हणाले की आमचं काम झालं आणि मी हँडओव्हर पीडब्ल्यूडीला केलं। मी त्यानंतर पीडब्ल्यूडीला लेटर दिलं की सर हे काम तात्काळ तुम्ही चालू करा। त्यांचे हे म्हणणं होतं की अजनी रेल्वेने जे काम आम्हाला हँडओव्हर केलं ते नॉर्म्सनुसार हँडओव्हर केलं नाही, आम्ही तिथे काम करू शकत नाही। मी म्हटलं मला तुमच्या शब्दावर विश्वास नाही आहे। त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं। त्या लेटरमध्ये पीडब्ल्यूडी हे रेल्वेला लेटर पाठवत आहे की इथे लवकरात लवकर तात्काळ गड्डे बुजवा। आता आमचा हा उद्देश आहे की जोपर्यंत इथे अधिकारी काम चालू करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, कारण या अगोदर इथे 2 ॲक्सिडेंट झालेले आहे, गड्ड्याचे प्रमाण वाढलेले आहे। मी सांगते सर की मी ठाकरे साहेब जे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बोललो, ते रेल्वेवर धकलतात आणि रेल्वे पीडब्ल्यूडीवर धकलतात। मी त्यांना ठाकरे साहेबांना कॉल केला, त्यांनी मी म्हटलं की मी तुम्हाला रेल्वेचे जे अधिकारी चतुर्वेदी साहेब आहेत त्यांना कॉन्फरन्सवर घेतो, पण चतुर्वेदी साहेबांनी फोन उचललेला नाही। काल मी बेलतुर्डी पोलीस स्टेशनला आमची मीटिंग झाली, तिथे अजनी पोलीस स्टेशनचे सीपी साहेब आले, त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा चतुर्वेदी साहेबांनी धकललं की पीडब्ल्यूडी बघेल आणि पीडब्ल्यूडी पण सांगते की अजनी रेल्वे बघेल। तर आम्ही कोणाकडे जायचे? आम्ही या जनतेच्या मागण्यासाठी इथे आलेलो आहोत सर, आणि इथे 2 ते 3 वेळा अपघात झालेला आहे। आणि अजनी रेल्वेने ज्या पद्धतीने काम केलं ते खूप खराब पद्धतीने केलं। ब्रिजच्या साईडवर बघितलं तर मुरुम टाकलेला आहे, त्यामुळे ब्रिजचं पाणी बाहेर जात नाही, ते साचून राहते आणि गड्ड्यामध्ये पाणी निर्माण होते। गड्डा किती खोल आहे हे दिसत नाही। आताची आमची हे स्थिती आहे की आम्ही अधिकाऱ्याला स्पॉटवर फोन लावलेला आहे आणि ठाकरे म्हणून जो अधिकारी आहे पीडब्ल्यूडीचा तो स्पॉटवरती येत आहे।